नमस्कार मंडळी. आज आपण फरसबीची भाजी करणार आहोत. म्हणजे घेवडासुद्धा म्हटलं जातं त्याला किंवा बीन्ससुद्धा म्हटलं जातं. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे. कमी साहित्यात करता येते आपल्याला, जास्त साहित्यसुद्धा लागत नाही. अगदी कमी साहित्यात पण चवदार अशी भाजी, सगळेच जण आवडीने खातील अशा पद्धतीची भाजी आहे. आणि तुम्हाला टिफिनमध्ये द्यायला किंवा पोळ्यावरती न्यायला, घरीसुद्धा वरण भात केलं असेल तर तोंडी लावायलासुद्धा अशी भाजी करता येईल. अशा पद्धतीत सोपी आणि झटपट होणारी भाजी फरसबीची आपण कशी करायची ते बघणार आहोत येथे. त्यासाठी काय केले मी, 1 पाव फरसबी घेतली, म्हणजे बीन्स घेतल्यात. तर व्यवस्थित आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे ते कापून घ्यायचे आहेत. तर कापण्यासाठी आपल्याला ज्या आकारात कापायच्या असतील तुम्ही त्या आकारात त्या कापू शकता. तर छोट्या छोट्या आकारात मी इथे कापून घेते. समोरचे देठ जे आहे ते काढून टाकायचे आहेत आणि आपल्याला छोट्या छोट्या आकारात त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण मीडियम आकारचे तुकडे करून घेतलेत, म्हणजे आपली फरसबी इथे कापून झालेली आहे. फक्त काय करायचं, समोरचं देठ जे आहे ना ते काढून टाकायचं आणि मागचं देठसुद्धा काढून टाकायचे आणि आपल्या शेंगा आपल्याला या पद्धतीने कापून घ्यायच्या आहेत. तर ह्या झाल्या आपल्या कापून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, मी तुम्हाला दाखवते पूर्ण कापल्यानंतर. या शेंगा एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे मी इथे कापून घेतल्यात आणि एका बाउलमध्ये आपण त्याला काढून घेणार आहोत. नंतर काय करायचं, पूर्ण बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला ठेवायचं यासाठी गरम पाणी, कारण आपल्याला याला उकळी आणून घ्यायचं आहे. तर पाण्याला उकळी आलेली आहे छान, त्यामध्ये आपल्याला शेंगा टाकून घ्यायच्या आहेत, म्हणजे फरसबी टाकून घ्यायची आहे. फरसबी टाकून घेतल्यानंतर काय करायचं आहे, फक्त छान अशी खळखळून उकळी इथपर्यंतच ठेवायचं आहे. पण एकदा आपण गरम पाण्यात टाकल्यानंतर थोडंसं मीठ त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे, कारण बिना मिठाच्या जर उकळल्या तर चवदार लागणार नाही, म्हणजे त्याची चव अगदी व्यवस्थित येणार नाही. त्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे, जास्त नाही पण थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. तर इथे तुम्ही बघू शकता छान खळखळून उकळी आलेली आहे, म्हणजे आपली फरसबी जी आहे ती छान उकळून झाली. जास्त नाही उकळायची आपल्याला, 2 मिनटासाठी आपल्याला मिठाच्या पाण्यात उकळून घ्यायचे आहे आणि नंतर त्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. तर ते आपण बाउलमध्ये काढून घेतो आहे, म्हणजे आपल्याला पुढची भाजीची तयारी करून घेता येईल. ह्या आपण उकळून कशासाठी घेतले, त्याचा तुरटपणा जो थोडासा असतो ना तो कमी होतो आहे, म्हणून थोडंसं उकळून घ्यायचं आहे. तर ह्या झाल्या आपल्या एका बाउलमध्ये काढून ठेवल्यात आपण उकळून घेतलेल्या. नंतर आपल्याला त्याचा मसाला म्हणजे वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मी 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्यात, 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या, 3 चमचे शेंगदाणे घेतले, थोडासा कोथिंबीर घेतला आहे आणि आपल्याला याचं अगोदर वाटण करून घ्यायचं आहे जाडसर. पाणी नाही टाकायचं आपल्याला, वाटण करून घ्यायचं असं जाडसर. तर इथे जाडसर असं वाटण तयार करून झालं आहे, म्हणजे आपलं भाजीचा जे मसाला आहे तो तयार करून झालेला आहे. नंतर ठेवायची कढई आपल्याला. कढईमध्ये घालायचं आहे चांगलं 1.5 चमचा तेल. पोह्याचा चमचा जो असतो त्याने 1.5 चमचा तेल घालायचं आहे आपल्याला. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी आणि जिरं छान तडतडलं की चांगला बारीक चिरलेला 1 कांदा घालायचा आहे. छान लागतो चवीला म्हणून घालायचा आहे. तर कांदा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे, म्हणजे कांद्याचा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा परतवून घेतला की आपल्याला पुढची प्रोसिजर करता येईल. तर कांदा इथे तुम्ही बघू शकता मस्त तेल सोडतो आणि ट्रान्सपरंटसुद्धा होतो, म्हणजे थोडं पारदर्शक होतो. तेव्हाच आपल्याला कांदा ब्राऊन नाही करायचा जास्त, थोडासा पारदर्शक होईल इथपर्यंतच आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं, इथे तुम्ही बघू शकता हलकासुद्धा झाला आहे आणि पारदर्शकसुद्धा झाला आहे. या स्टेजवरती घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळद. नंतर घालायचा आहे घरगुती गरम मसाला, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि नंतर घालायचं आहे आपल्याला हिरव्या मिरचीची आपण वाटण करून जे घेतलं होतं त्याची पेस्ट घालायची आहे. तुम्हाला जर वाटलं थोडेसे जिरे आवडत असतील वाटणामध्ये तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता. तर हे वाटण आपण करून घेतल्यानंतर चांगलं 2 मिनटं मोकळं होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातील शेंगदाणे हिरवी मिरची जी आहे ती छान भाजल्या जाईल, म्हणजे परतल्या जाईल. तर मोकळं होईपर्यंत आपल्या लक्षात येतं, कारण ज्यावेळेस भाजल्या जातं ना त्यावेळेस ते सारण जे आहे अगदी मोकळं होतं. तर येथे व्यवस्थित आपण मसाल्याची पेस्ट, म्हणजे आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो छान फ्राय करून घेतला आहे. आणि भाजीच्या आकाराने आपल्याला घालायचं आहे मीठ. आपण म्हणजे फरसबीमध्ये सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आपण आकाराने इथे मीठ घालणार आहोत. नंतर मसाला आपला चांगला फ्राय करून झाला आहे, त्या स्टेजवरती आपल्याला फरसबी घालायची, म्हणजे बीन्स घालायच्यात. नंतर आपल्याला घ्यायच्यात फ्राय करून. तुम्हाला जर वाटलं थोडंसं तेल कमी झालं आहे तर थोडंसं तेल तुम्ही त्यामध्ये अजूनसुद्धा घालू शकता आणि थोडंसं फ्राय करून घेऊ शकता त्याला. तर मला इथे घालण्याची गरज वाटत नाही आहे. तर इथे व्यवस्थित आपण त्याला फ्राय करून घेतलं आहे आणि फ्राय करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, मंद आचेवर त्याला 4 ते 5 मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. जितकं छान शिजलं जाईल
तितकी मऊसूत आणि चवीला छान लागेल ती, कारण शिजायची राहिलेली आपण उकळून फक्त गरम पाण्यातून काढून घेतलेली बाहेर, जास्त काही आपण त्याला शिजू दिलेलं नाही, त्यामुळे मसाल्यामध्ये आपल्याला जास्त वेळ शिजू द्यायची आहे. जोपर्यंत चांगली बोटाने दाबून नरम होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला शिजू द्यायचं आहे. तर मंद आचेवरती आपल्याला 4 ते 5 मिनटं याला शिजू द्यायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे आणि परत झाकण ठेवायचं आहे. म्हणजे काय होईल, पूर्ण भाजी जी आहे ती अगदी व्यवस्थित शिजल्या जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त रंग आला आहे भाजीला आणि भाजीसुद्धा छान शिजलेली दिसते आपली. तर चमच्याच्या साहाय्याने एकसारखी मिक्स करून घ्यायची, खाली चिटकू नाही द्यायची, कारण आपण बिना पाण्याची शिजवतो आहे. तर त्यामुळे काय होतं, त्याला चव जी आहे ना ती मस्त लागते, त्या मसाल्याची चव येते ना त्या फरसबीला, ती खूप छान लागते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपण मिक्स करून घेतलं आहे. परत मिक्स करून घेतल्यानंतर परत आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवलं की परत 1 मिनिटाने आपण एकदा झाकण उघडून बघणार आहोत. आणि झाकण उघडून बघितल्यानंतर तुमच्या चमच्याने हलवतानाच तुम्हाला कळते की छान भाजी आपली शिजलेली आहे. तर ही भाजी छान शिजून झालेली आहे. तर आपण एकदा चेक करून बघणार आहोत भाजी कशी शिजली ती. तर त्यासाठी काय करायचं आहे, थोडीशी आपल्याला फरसबी थोडीशी बोटाच्या साहाय्याने दाबून बघायची. दाबल्यानंतर लगेच मऊसूत लागते की समजून घ्यायचं अगदी छान शिजलेली आहे. तर पोळ्यासुद्धा आपण करून घेतल्यात आणि गरमागरम भाजी भाकरीसोबत तर खूपच छान लागते, तुम्ही ट्राय करा. तर ही भाजी जी आहे टिफिनमध्ये द्यायला, मुलांनासुद्धा सगळ्यांनाच टिफिनमध्ये द्यायला, किंवा पोळीवरती आपल्याला जर समजा वाटलं की टिफिन नाही न्यायचं, नुसती पोळीवरती भाजी न्यायची, तर तुम्ही ही भाजी नेऊ शकता. अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे आणि कमी साहित्यात आहे. परत सगळ्यांनाच आवडेल अशा पद्धतीची चव आहे भाजीची. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी ही तुम्हाला बीन्सची भाजी म्हणजे फरसबीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.